आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालंय आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर आले होते। ठाकरे आणि फडणवीस यांनी एकाच वेळी लिफ्टमधनं प्रवास सुद्धा केला, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या दोन्ही भेटींमुळे ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमधली कटुता संपून पुन्हा मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलंय। दरम्यान यावर उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूया। लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळ्यांशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच हे कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात, त्याच्यामुळे तुम्ही एक चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू। या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एकतर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे। दुसरी गोष्ट, लाडकी बहीण जर काही योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा। आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दार, आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते, तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे। कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे। दरम्यान चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिलं, मात्र आता जनतेला गाजर देऊ नये या ठाकरेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय, जाणून घेऊया। कॅडबरी दोघांना गेली, तेवढ्यात अंबादाजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले। मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो। जवळ अनिल परब होते, त्यांनाही पेढा दिला। मी त्यांना पेढा दिला आणि पेढा देण्याच्या म्हणून असं म्हटलं की अधिवेशनाच्या शुभेच्छा। अधिवेशनाच्या शुभेच्छा पण सगळ्यांना एकमेकांना देतो। उद्धव ठाकरे पत्रकार परिषद म्हटले की चॉकलेट तुम्ही देताय, फक्त गाजर आम्हाला देऊ नका। तो उद्धवजींचा असा कोट्या करण्याचा स्वभाव आहे त्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये आता मी त्यांची स्तुती केली तर दिवसभर ते चालवाल। मी असं म्हणेन की उद्धवजींचा स्वभाव आहे कोट्या करण्याचा, त्याच्या मनात काही नसतं। दरम्यान यावर प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाटांची प्रतिक्रिया आली आहे, तीही जाणून घेऊया। उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा, तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही। बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होत आहे का एकत्र, बोलता तसं करा। तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला, आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो। म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत। त्याच्यामुळे आमचे दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले। लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत। उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा। आणि हे राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत। बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत। हे मनभेद नसावेत ते त्याचा उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं। महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो, म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही। अत्यंत चांगला भेट त्यांची झाली, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे। दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही जाणून घेऊया। कोणी लिफ्ट मागितली तरी ते 6व्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोहोचू शकणार नाही। आणि 2002 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो। महाराष्ट्रातल्या जनतेला जी त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं। दरम्यान या योगायोगावर इतरही प्रतिक्रिया आल्या। दरेकर आणि संजय शिरसाट काय म्हणालेत बघूया। उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा,
तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही, बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होत आहे का एकत्र, बोललो बोलता तसं करा. तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला, आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत. त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत. उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा. आणि हे राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत. हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं. महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो. म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही. अत्यंत चांगला भेट त्यांची झाली, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे.